होते तीही ऐशिया जाणून माते कर्मे केले समजते धनुष्य। काल मी तुम्हाला एक मुमुक्षूची गोष्ट सांगितली। कोण मुमुक्षू? काल एका मुमुक्षूची गोष्ट सांगितली। कोण मुमुक्षू? जनक। जनकाची गोष्ट सांगितली। कसे होते मुमुक्षू मागचे? आज एक सांगतो। ऐकलेली आहे तुम्ही, पण तुमच्या लक्षात राहत आता कालच आहे ना, मागचं कवा नाही। तेव्हा आमच्यावर अजून कृपा आहे त्यांची, आमची मेमरी जागेवर कृपा आहे। माझ्या मग काही नाही व्याप, तुमच्या मागे व्याप आहे। त्याच्यामुळे डोक्यात काय काय ठेवावं असं आहे ना। मी खरं बोलत असतो, खोटं काही बोलत नाही। असे एकदा शंकराचार्य पाठ घेत असत। शंकराचार्य आणि एक बिचारा आडाने काही त्याला येत नव्हतं, काही नाही, त्याला वाचायला नाही, लिहायला नाही, पण ऐकायची फार भाव। फक्त तो येऊन बसायचा। आता शंकराचार्यांचं मोठमोठे तपस्विया बसलेले ऐकायला, जटाधारी, भस्म लावलेले, लंगोटी बहादूर संन्यासी शंकराचार्य आहेत, महान अधिकारी। पण त्याला जर कुठे उशीर झाला तर ते थांबत, त्याला काहीच येत नव्हतं। शिवपुराण बरेच लोक जोडतात। काय लक्षात आलं का तुमच्या? त्याला काही येत नव्हतं का? ते आडाने इकडे पुढे इकडे बसा, नाही तर जाऊ ना मग। बाकीच्याला वाटायचं काय शंका, मोठ्या माणसाच्या पुढे बोलता येत नाही, पण ते कुजबुजायचे कुजबुजायचे कुजबुजायचे। काय या माणसाला काही येत नाही, जात नाही। आणि आम्ही सगळं सोडून आलो, लंगोट्या लावून बसलो, सर्वस्व त्याग केला। आणि त्याच्याकरता थांबतात नाही। हा काही जर येत असेल, हुशार असेल, अभ्यासू असेल, विद्वान असेल, काही हरकत नाही, पण त्याच्याकरता थांबतात। पण ते शंकराचार्य होते, त्याला काही कळत नव्हते, कुजबुजतात ते कळत होतं, पण ते काही बोलायचंच नाही, बोलायचंच नाही। तेव्हा एक दिवशी काय झालं, ते पाठाच्या वेळेसच तो गेला कपडे धुवायला। मोठी नदी, आणि नदीच्या पलीकडे कपडे धुवायला। पाठाची वेळ झाली, आचार्य आले, हा काही आलाच नाही। मग त्याला हाक मारली, मोठमोठ्याने हाका मारला। बाकीचे म्हणजे काय त्यांना काय वेळ लागला त्याचं कोण असतं, त्याला काही येणार जाय नाही, काही होईना, त्याच्याकरता थांबतात हे। पण तो तिकडे पलीकडे धुत होता, मोठी नदी होती, आणि त्याला तो आवाज गेला आचार्यांचा, अरे हो,
पाठाची वेळ झाली, आपले तर कपडे धुतोय. तो आवाज ऐकल्याबरोबर जो धावत सुटला त्या नदीवरून, पाण्यावरून, फार मोठा अधिकारी होता तो. त्या पाण्यावरून धावत सुटला, पाण्यावरून. आणि त्याच्या प्रत्येक पावलाला कमळ उमटत गेली. कमळ, प्रत्येक पावलाला कमळ उमटत गेला तो. म्हणून त्यांचं नाव पद्मपादाचार्य पडलं. पद्म म्हणजे कमळ. ज्यांच्या पायाने कमळ निर्माण झाले पाण्यावर, म्हणून त्यांना पद्मपादाचार्य असं म्हणू लागले. पट्टशिष्य होते आचार्यांचे. ते गेल्यावर कुठे गेला होता? म्हणजे महाराज कपडे धुवायला गेलो, तुम्हाला लक्षातच नाही राहिलं. तुमचा आवाज ऐकल्यावर ते कपडे तिकडे ते सगळं आणून पडत. बरं म्हणजे आज तू पाठ सांगायचं. मी मला काय येतं पाठ सांगायचं? मला काही कळतच नाही. मी तुला सांगतो, आज तू पाठ सांगायचं. अहो पण बिन काही नाही. बस व्यासपीठावर तिथं काय महाराज, काय तपश्चर्या असते, काय अधिकार असतो, काय कृपा असते. कृपा कटाक्षे न्याळिले, कृपा कटाक्षे न्याळिले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. काय बसवलं, बसला तो ऐकायचं. आचार्य काही ऐक ना, बैस. आणि त्याने इतका पाठ सांगितला, बाप से बेटा सवयी. आचार्यापेक्षाही. मग मात्र वर कोणी बघितलंच नाही, सगळे खाली बघत होते. आपल्याला इतके दिवस ऐकून काहीच येत नाही ना, आणि हा इतका आडाने, आणि तो आज पाठ सांगतोय अस्खलित. आचार्यापेक्षाही विशेष. याचं नाव मुमुक्षु आहे. काल जनकाचं सांगितलं, आज पद्मपादाचार्य. पण मागील मुमुक्षु जे होते, काय अधिकार आहे त्यांचा? अनुबंध ज्यांना कळलेला आहे आणि साधन चतुष्टय संपन्न जे आहेत ते अधिकारी. अगोदर अनुबंध कळावा आणि मग साधन चतुष्टय संपन्न व्हावं, म्हणजे अधिकार प्राप्त होतो. त्याचं नाव आहे मुमुक्षु. मागील मुमुक्षु जे होते, तेही ऐशिया जाणून माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. म्हणून भगवान सांगतायत अर्जुना, मागच्या काळामध्ये जे मुमुक्षु होते, अजून काळ चांगला आहे. आपला तर काळ चांगलाच आहे. पुढच्या काळात तर मुमुक्षु भेटणार नाही असं मला तरी वाटतं. एकदा ही पिढी संपली ना, मला नाही वाटत मुमुक्षु भेटतील म्हणून. अशी परिस्थिती निर्माण झाली, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी की मागील मुमुक्षु जे होते, हो मागच्या काळामध्ये जे होऊन गेले मुमुक्षु, तीही ऐशिया जाणोनी माते. त्यांनी मला असं जाणलं. कसं जाणलं? ऐशिया जाणोनी माते. मला जाणलं त्यांनी. कसं जाणलं? अकर्ता, अभोक्ता असं जाणलं मला. काय? कर्मे केली समजते धनुर्धरा.
आणि म्हणून अशा प्रकारे जाणून त्यांनी काही सगळं सोडलं होतं काय नव्हतं. पण याच पद्धतीने निष्काम भावनेने कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि भोक्तृत्व नाही, या तत्वाने त्यांनी परमार्थ केला. अवघड आहे परमार्थ. हा संसार माणसाला काही सुधरूच देत नाही. जो माग लागला तो पुढे नेऊन घालतो, पण तो सुधरू देत. आणि आपण त्याला त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हाती घर बांधलेला आणि आत गुंतू गुंतू मेला. आपण पुन्हा त्या पुन्हा गुंतायचं, पुन्हा गुंतायचं, पुन्हा गुंतायचं. काय करा, माझ्याशिवाय होतच नाही त्यांची. आज एक म्हातारा माझ्या शेजारी बसला होता. मी काही कार्यक्रमात गेलो होतो. बाबा तुम्ही काय करत असता? काय नाही म्हणा, 2 पोरांचे 2-2 नातू ते सांभाळ. बर काही करत काही करत. अहो पण नातू तुमच्या बरोबर येतील का? देवाचं भजन करत जा, मंदिरात जा जा. ते म्हणला कशाचं मंदिर आणि कशाचं देव आहे? माझा हाच देव. इतकं सोपं आहे रे. मला त्यांचा लळा लागलाय ते सुटत तर लागू दे. त्याला लळा लागलाय मला त्यांचा. अरे पण त्याचं तुला नाव माहिती आहे ना? नातू. तू ना हो, तुझा काही संबंध नाही. काय मी काय सांगतो की मागील मुमुक्षु जे होते सर्व संग परित्याग करून निष्काम भावनेनं ज्याच्या करता भगवंताने या देहाची निर्मिती केलेली आहे तेच करायचे. कशाला तुम्ही पोरं सांभाळता, देवळात जायचं, हरिपाठ म्हणतात. तुमचे म्हणतात 2-4 लोक जमतात, फार छान हरिपाठ म्हणतात, काय वाशीत बसतात. मग तुम्ही बी त्यात जावं तिथं. नाही म्हणलं मला पोरं सुटत नाही ना. पोरं तुला सुटतील नाही दिवशी. त्याची काळजी करतो येड्या. कशावर कोण तो हालमारीत करायची कशा मरेपर्यंत. माणसाला बांधून घेतलं, बांधलं नाही कोणी. म्हणून मुमुक्षुत्व प्राप्त होणं वर्षेवर आता फार दुर्लभ होत चाललं. म्हणून मागच्या मुमुक्षुत्व उदाहरण घ्या. मुमुक्षुत्व फार दुर्लभ आहे. इतकी साधी गोष्ट हो नाही आहे. म्हणून मागील मुमुक्षु जे होते असं म्हणावं लागलं भगवंताला. तीही ऐशिया जाणवणी माते. त्याने मला जाणलं. भगवंताला जाणून भक्ती करावी. त्याचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्ती. भगवंताला जाणून भगवंताची उपासना करणं त्याचं नाव ज्ञानोत्तर भक्ती आहे. केली का कोणी? अजून करतात. केली का? म्हणजे माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी हो. पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुण वेदिले. गोविंदाचे गुण वेदिले.
पांडुरंगी मन रंगले. अजून चालू आहे भक्ती. कुणाचं आहे प्रमाण? कोणाचं म्हणलो मी? मला लक्षात राहत नाही. कुणाच सांगितलं तुम्हाला? ज्ञानोत्तर भक्ती प्रमाण दिलं तुम्हाला. कुणाचं? बर. मागील मुमुक्षु जे होते ती ऐशिया जाणून माते. मला वाटतं तुमच्या डोक्याला उगीच ताण देतो घेण्यात देणं. माझे मनीची आवडी पंढरपुराने येणे कुणाच आहे? बाबा कसले बाबाच? हा, मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशिया जाणवणी माते. पण मागचे जे मुमुक्षु होऊन गेले त्याने असं जाणलं. मला मी ज्ञानोत्तर भक्ती सांगितलं. मी कसा आहे? कर्तुम अकर्तुम नव्हे नव्हे. मी अकर्ता आणि अभोक्ता आहे. मी करताही नाही आणि भोगताही नाही. आपण काल पाहिलं एवढे सगळे ब्रह्मांडाची रचना तो करतो. पण लेश मात्र अहंकार सगळं त्याच्यामुळेच. चाले हे शरीर कोण बोलावे ते, हे सगळं त्याच्यामुळेच चालतं. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करी निरंतर ध्यान त्याचे. तरी पण तो म्हणतो नाही मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, मी काही करत नाही, मी काही भोगत. असं ज्याने जाणलं भगवंताचं अभोक्तृत्व अकर्तृत्व, असं ज्याने जाणलं आणि मग सर्व कर्म केली, कर्मे केली समजते धनुर्धरा. मला जाणून मग मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे असं मला जाणल्यानंतर ते कसे वागतील? ते कर्तृत्वाचा अभिमान घेतील का? भोक्तृत्वाचा अभिमान घेतील का? ज्याने असं जाणलं ते कधीही याचा अहंकार घेणार नाही. येत लक्षात. परिती बीजे जैशी दगदही. त्याला दृष्टांत नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परे तया जाहली मोक्ष हेतू. काय सांगितलं त्याने? परिती बीजे जैशी दगधली. बीज बाज भाजून केलेलाही पुन्हा जन्म मरण नाही. बी भाजलं आणि पेरलं. नुगवतीची पेरिली. भाजून बी पेरलं तर ते पुन्हा उगवत हो नाहीये. तैशी कर्मे परितया झाली मोक्ष हेतू. कळलं? ज्याप्रमाणे बीज भाजून जर पेरलं तर त्याला अंकुर निर्माण होत नाही, त्याप्रमाणे निष्काम भावनेनं कर्म केलं
तर ते पुन्हा जन्म मरण द्यायला कारणीभूत ठरत हो नाही. मग ते भगवत अर्पण बुद्धीनं कर्मे करावी लागतात, म्हणजे ते अंकुर दशेला प्राप्त होत. नुगवतीची पेरी तैशी कर्मेची परितया झाली मोक्ष घेतली. कर्म करता ते कर्म करतात, मग ते मोक्षाला कारण कसे होतात? तर कर्म हे त्यांच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नाही, भोक्तृत्वाचा अभिमान नाही, आणि कर्माच्या फलाची इच्छा नाही. भगवत अर्पण बुद्धीने सर्व कर्म केल्या जातात, म्हणून तीच कर्मे मोक्ष हेतू. त्याच कर्माने अंतःकरण शुद्ध होतो, शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान होतो, आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त. तैशी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू. मोक्षाला कारण बनले जातात. कर्म तर करतात ते साधू संत सगळे, नामदेवराय असो, तुकोबाराय असो, गोरोबा चोखोबा, सगळ्याला काय बायकापूर सोडून दिले, प्रपंच नव्हता. पण असा केला त्यांनी प्रपंच, भाजलेल्या बीजासारखं. सर्व कर्म भगवंता करता गेले, त्या कर्माचा कधी त्याने अहंकार घेतला नाही आणि कर्मफलाची इच्छा केली नाही, म्हणून ती कर्मच त्यांना मोक्षाला कारण बनले. येथ आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नो हे. एक आणि काही एक अर्जुना. अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट लक्षात घे, लक्षात ठेव एक गोष्ट. काय गोष्ट आहे? हे कर्मा कर्म विवंचना, कर्म आणि अकर्म याचा जो विचार आहे, कर्म कर्म विवंचना म्हणजे विचार. आमच्या मागे फार विवंचना आहेत हो. विवंचना म्हणजे काय? खूप विचार आहेत डोक्यात. नाही, विवंचना म्हणजे विचार. हो, झोप सुद्धा येत नाही गोळ्या खाऊन. उशालाच गोळ्याची डबी असते, पण गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत. विवंचना, त्याला विवंचना म्हणतो. विचार काय याचे? नित्य उठून या खावयाची चिंता, आपुल्या सोयीता नाठविती. विवंचना मी तर शब्द आलाय म्हणून सांगितलं. हे कर्मा कर्म विवंचना. कर्म काय आहे आणि अकर्म काय, याचा जो विचार आहे तो आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नव्हे. पण कर्मा कर्माची जी विवंचना आहे, कर्मा कर्माचा जो विचार आहे अर्जुना, लक्षात ठेवतो ज्ञानाकरता नाही. ज्ञानी कधीही त्याचा विचार करत, कर्म तर आहे त्यांच्याकडे, पण त्यांना माहितही नाही कर्म आमच्याकडे आहे. बायका पोराच्या आठवणी नसते त्यांना. आपल्या दिवसभर डोक्यात तेच, मोबाईलवर तेच, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, सर्व तेच. पण यांच्या असूनही तो विचारच नव्हता डोक्यामध्ये. कर्मा कर्माची विवंचना त्यांच्याकडे नव्हतीच. आपुलिया चाडे सज्ञाना योग्य नव्हे. पण मनुष्याला
हे योग्य नाही आहे. आपल्या हिताकरता, आपल्या स्वार्थाकरता आपल्या चाडे ज्ञानाला हे योग, बाकीचे तर सोडणारच नाही हो, पण ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे सज्ञाना योग्य नव्हे. ज्ञानाला ते योग्य आणि ज्ञानी त्याप्रमाणे करतच. आली भागते करीतो तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो. जे वाटेल आले ते करत राहायचं, पण वृत्ती सगळी परमात्म्याच. लक्षात, सर्व वृत्ती विवंचना हा प्रकारच नाही. त्यांनी कधी विचार केलाच नाही, कारण त्याने कल्पना आहे. संसाराची चिंता तोची करी आमुच्या, आम्हा नाही चिंता अण्णा या वस्त्राची, माऊली आमुचे पांडुरंग. हे करमणूक तर लिहिले का? त्यांनी कधीही विवंचना केली हो नाही आहे. कर्माचा विचार त्याने केलाच नाही. आणि ज्ञानाला ते योग्य नाहीच आहे. अज्ञानाचा भाग सोडून द्या. अज्ञानाच्या डोक्यातलं जाणार नाही आणि ज्ञानाच्या डोक्यात हे येणार हो नाही. हा फरक आहे फार मोठा ज्ञानी आणि अज्ञानामध्ये. म्हणून म्हटलं या ठिकाणी आपल्या चारी सज्ञाना योग्य नव्हे, की त्यांना अशा प्रकारे आपल्या स्वार्थाकरता, आपल्या हिताकरता, त्यांनी कधी स्वार्थाचा हिताचा विचारच केला नाही. त्यांना माहिती आपलं हित करणारा कोण आहे, स्वार्थ करणारा कोण आहे. स्वार्थ कशाला म्हणतात, हित कशाला म्हणतात. आपलं स्वार्थही कळणार आणि हितही कळणार. आपण कशालाही हित म्हणतो, कशालाही स्वार्थ म्हणतो. स्वहिताला स्वार्थ म्हणतात, स्वहित. आणि ते स्वहित करण्याकरता स्वहिता कारणे संगती साधूची. कशात आहे? नाथाच्या स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी. नाथाचा हरिपण म्हणतात, म्हणतात. मला वाटलं म्हणत नाही का काय. स्वहित आपल्याला कळत नाही. स्वहित कळून देणारे संत महाराज. म्हणून इथं म्हटलंय आपल्या चाडे सज्ञाना योग्य नव्हे. ज्ञानाने याचा विचार करणं योग्य नाही आहे. आणि ज्ञानी त्याचा कधी विचार करतच कधीच नाही. जाडोनी संसार बैसलो अंगणी. हो, त्याने कधीच त्याचा विचार केला आणि करतही. त्याचं नाव ज्ञानी. त्याचं नाव ज्ञानी आहे. लक्षात. उगी लोकांना सांगायचं ना आपण तसंच वागायचं, त्याला ज्ञानी म्हणत नाही. आपण अगोदर वागायचं मग लोकांना सांगायचं, त्याला ज्ञानी म्हणत. लोकांना सांगायचं फक्त, आपला विचार नाही. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि.
यज्ञात्वा मोक्ष से शुभात किं कर्मेति किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्षा यज्ञात्वा मोक्ष से शुभात किं कर्म कर्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात किं कर्म किम कर्मेति किम अकर्मेति इथं वर सांगितलं ना कर्म अकर्म ओळीमध्ये कर्म आणि अकर्म मग कर्म कशाला म्हणतात आणि अकर्म कशाला म्हणतात किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिता कर्म काय अकर्म काय आहे याबद्दल मोठमोठे विद्वान सुद्धा मोहित झाले मोठमोठे विद्वान त्यांना सुद्धा मोह निर्माण झाला लक्षात कवयोप्यत्र मोहिता मोठमोठे ज्ञानी त्यांना सुद्धा कळलं हो नाही आहे तत्ते कर्म प्रवक्ष्यामि याबद्दल विद्वानाला विचारलं ते म्हणलं आम्हाला इथं कळत नाही कवयो विद्वान ते सुद्धा मोहित झाले म्हणजे भ्रमात पडले मोहित झाले म्हणजे त्यांना सुद्धा भ्रम निर्माण झाला अर्थात असं जे कर्म आहे आणि असं जे अकर्म आहे तत्ते कर्म ते कर्म ते अकर्म प्रवक्षा मी तुला सांगतो आता भगवान अर्जुना म्हणतात जे मोठमोठ्या विद्वानालाही कळलं नाही तेही भ्रमात पडले ते मी तुला आता सांगतो यज्ञात्मा मोक्ष से शुभ की जे जाणलं असता काय होईल या संसारापासून मुक्त होईल यज ज्ञात्वा यज म्हणजे जे ज्ञात्वा म्हणजे जाणलं असता मोक्ष से शुभ निश्चित त्याला या संसार बंधातून मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार हो नाहीये लक्षात म्हणून भगवान सांगतात कर्म आणि ते कवण म्हणजे ते कवण अथवा अकर्म काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेवले भगवान म्हणतायत कर्म कशाला म्हणावं अकर्म कशाला म्हणावं कर्माचं लक्षण काय आहे अकर्माचं लक्षण काय आहे याचा विचार करताना विद्वान सुद्धा भ्रमिष्ट झाले म्हणजे त्यांनाही भ्रम निर्माण झाला म्हणजे त्यांनाही कळलं ते तुला मी सांगणार आहे असं भगवान अर्जुनला म्हणत आहे तेव्हा जाईल सेवा भगवत समर्पित करू राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली करदा तो
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो दया भूता सदा कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गावो बोलते अरुण पीयूषांचे चंद्रमेले हलांचन मार्कंडते तापहीन हे सवाई सदा सज्जन सोयरे सर्वसुखी पूर्ण होनी दिलोकी वैरो आयुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लौकिये दृष्टानुष्ठविजय होवावेची एकमने श्री विश्वेश्वराहो आवोरी दान पसाहो येणे बडे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बडे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बडे ज्ञानदेव सुखिया झाला कुंडली गौर सीताराम हनुमान सीता सीताराम